धाराशिवचे महाविकास आघाडीचे शिवसेना उभाटाचे उमेदवार ओमराजे निंबाळकर आणि महायुती राष्ट्रवादीच्या उमेदवार अर्चना पाटील या दोघांना निवडणूक आयोगाने पुन्हा नोटीस पाठवली आहे। सभा रॅलीमध्ये झालेल्या आणि निवडणूक आयोगाकडे दाखल केलेल्या खर्चामध्ये तफावत असल्यामुळे कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे। ओमराजे निंबाळकर यांना 19,60,000चा खर्च दाखवलाय, तर शॅडो पथकाने 33,92,000 खर्च झाल्याचा अहवाल नमूद केला आणि अर्चना पाटील यांनी 4,55,000चा खर्च दाखवलाय, तर शॅडो पथकाने हा खर्च 22,73,000 असल्याचं म्हटलेलं आहे। याविषयीचे अपडेट्स घेऊयात। आमचे प्रतिनिधी बालाजी निरफळ आपल्यासोबत आहेत। बालाजी, आपण पाहतोय की ओमराजे निंबाळकर आणि अर्चना पाटील या दोघांनाही नोटीस आलेली आहे, खर्चात तफावत असल्याचं कळतंय। काय अपडेट्स आहेत? एकूण बघितलं म्हणाली तर याच्या अगोदर अर्चना पाटील आणि ओमराजे यांनी एकमेकांवर तक्रारी केल्या होत्या, त्या प्रकरणात त्यांना नोटीस आल्या होत्या। आता मात्र निवडणूक आयोगाने जे आहे ते स्वतः वैयक्तिक नोटीस त्यांना पाठवलेले आहेत। ज्या रॅलीमध्ये खर्च झालेला असतो त्याचा खर्च जो आहे तो उमेदवारांना सादर करायचा असतो। मात्र हा खर्च सादर केल्यानंतर एक शॅडो पथक जे आहे ते निवडणूक विभागामार्फत काम करतं आणि त्या खर्चात तफावत किती आहे, वस्तुस्थिती किती आहे खर्चाचं हे तपासलं जातं। मात्र या दोन्ही उमेदवारांनी जो खर्च दाखल केलेला आहे त्यात अर्चना पाटील यांनी 4,55,000 खर्च दाखवला, मात्र शॅडो पथकाने याची ताळेबंदी किंवा मान्य केली असता 22,73,000 असल्याचा खर्च जो आहे तो झालेला आहे। म्हणजे तो खर्च जेवढा दाखवला त्यापेक्षा जास्त आहे। त्या बाबतीत ओमराजेंचंही तसंच आहे। ओमराजे निंबाळकर यांनी 19,60,000 खर्च दाखवला, तर शॅडो पथकाने 33,92,000 खर्चाचा झाल्याचा अहवाल जो आहे तो जिल्हाधिकारी यांच्याकडे दिलेला आहे। त्यामुळे आता जे आहे ते 48 तासाची अवधी त्यांना देण्यात आलेला आहे की याचं उत्तर द्या। नसता हा जर उत्तर जर त्यांचं देण्यात आलेलं नाही तर हा खर्च जो आहे तो निवडणूक खर्चात जो आहे तो उमेदवाराचा दाखवला जाणार आहे। एक प्रकारे जर बघितलं तर दोन्ही उमेदवारांना हा निवडणूक आयोगाने दिलेला दणकाच म्हणावा लागेल। ज्या पद्धतीने निश्चितच, आणि त्यामुळे आता बघायचं ते कशा पद्धतीने हा खर्च सादर करतायत। धन्यवाद बालाजी सविस्तर माहितीसाठी। आणि